बसून घ्यायचंय. एकही स्टँडिंग सदस्य आपल्याला नको आहे. सगळ्यांनी पुढे लाईनीत बसून घ्या. जागा भरपूर आहे आपल्याकडे. बरं, आपल्याकडे म्हण असते अतिथी देवो भव, पण आपले अतिथी आलेले आहेत आणि तुमच्या संपन्न झालेला आहे. मी पुन्हा एकदा मान्यवरांना आसनस्थ होण्याची विनंती करते आणि आजच्या या भव्य दिव्य उद्घाटन सोहळ्याचे प्रास्ताविक करण्याची विनंती करते मी. माननीय शहाजीराजे भोसले, एमपॉवर संकल्पक आणि त्याचबरोबर संस्थापक अध्यक्ष श्री वळूया. या परिसरामध्ये राहणारा जो मराठा समाज आहे, मराठी माणूस आहे, याची प्रचंड खरेदी शक्ती आहे. खूप मोठ्या प्रमाणात खरेदी या बांधवाकडून होत असते. इथला समाज दर महिन्याला साधारणतः 20 ते 25 हजार रुपये प्रत्येक कुटुंब खर्च करत असतं. 5 ते 6 लाख कुटुंबांचा जर आपण विचार केला आणि त्याला 25 हजारानं गुणलं तर शेकडो कोटीची खरेदी मराठा समाज या परिसरात करत असतो. ही खरेदी शक्ती इथं आपले जे मराठा व्यावसायिक बांधव आहेत, डॉक्टर असतील, वकील असतील, किराणा दुकानदार असतील, हॉटेलवाले असतील, कपड्यावाले असतील, साधे पाणीपुरीवाले असतील, कोणी असेल, या सर्व बांधवांचे व्यवसाय सक्षम व्हावेत, अर्थव्यवस्था आपल्यामध्ये फिरावी आणि त्याचा आपल्या आर्थिक समृद्धीला फायदा व्हावा, याच्यासाठी आम्ही मराठा समाजाच्या उद्दिष्टाने समोर ठेवण्यात आलेला आहे. मी स्वयंसेवकांना विनंती करते की कोणी 2 स्वयंसेवक हा नांगर शेतकरी समाजाचा, शेतकरी लेकरू यांच्या खांद्यावर ठेवून नांगराने आजचं उद्घाटन होत आहे. हे सगळे खाली बसली, ते उजव्या आणि डाव्या बाजूला आहेत, ते सर्व खाली बसतील. बोला छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. नांगर देण्याचं मराठा छत्रपती शिवाजी महाराज की, बळीराजाचा, छत्रपती संभाजी महाराज की. मनोज दादा आप आगे बढ़ो. एक मराठा, तुमचं आमचं नातं काय. मराठ्यांचे महाकुटुंब एमपॉवर सामाजिक विकास संस्था यांच्या वतीने तलवार म्यानातून उपसणे म्हणजेच एक प्रकारचं उद्घाटन आहे. क्षत्रियांची ओळख आहे तलवार, आणि अशी तलवार श्री माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांना बहाल केली जाते. तलवार उपसून आजच्या या समारंभाचं म्हणजेच आजचं हे उद्घाटन समारंभ संपन्न होत आहे. माननीय मनोजदादा जरांगे पाटील. ज्या ज्यावेळी देशावर संकट आलं, ही मातृभूमी संकटात आली, त्यावेळेस मराठ्यांनी तलवार उपसलेली आहे आणि शांततेच्या काळात याच मराठ्यांनी नांगर धरून या देशाचं पोट भरलेलं आहे. परंतु काळाच्या ओघामध्ये मराठ्यांच्या आर्थिक समृद्धीसाठी ज्या पद्धतीने नांगर आहे त्या पद्धतीने तलवार आहे. आता तिसरी गोष्ट आपण जिंकणार आहोत. व्यवसाय आणि उद्योजकतेच्या माध्यमातून आपण तराजूपर्यंत पण पोहोचणार आहोत. मी आयोजकांना विनंती करतो, स्वयंसेवकांना विनंती करतो की तराजू हातात धरून मराठ्यांनी तिसरी भूमिका जाहीर करावी. माननीय मनोज दादाजी जरांगे पाटील यांच्याकडे तलवार, नांगर आणि तराजू यांच्या माध्यमातून आजचा हा भव्य दिव्य उद्घाटन सोहळा मराठ्यांचा वाघ माननीय मनोज दादा जरांगे पाटील यांच्या करवी. हे तिन्ही संदेश महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जायला पाहिजेत की काळाच्या ओघामध्ये आम्ही तराजू पण उचलू शकतो, मातृभूमीच्या संरक्षणासाठी आम्ही तलवार पण उचलू शकतो आणि देशाचं